हळदी कुंकू डेकोरेशन आयडियामध्ये आज आपण पाहणार आहोत आंब्याच्या पानापासून हे सूप। अगदी सोपी पद्धत आहे आणि पद्धत आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा। चला तर पाहू। त्यासाठी इथे मी मोठं आंब्याचं पान घेतलेलं आहे आणि कात्रीच्या सहाय्याने अशा प्रकारे वरील भाग थोडासा कट करायचा आणि खालील भाग पण थोडासा कट करून घ्यायचा। आता आपण हे अशा प्रकारे मध्यभागी पान दुमडून घेणार आहोत। अशा प्रकारे थोडंसं अलगद दुमडायचं, फाटणार नाही याची काळजी घ्यायची आणि थोडंसं प्रेस करायचं, अशा प्रकारे दुमडून घ्यायचं। आता दाखवल्याप्रमाणे मध्य सेंटरला अशा प्रकारे हे पान एकमेकांमध्ये घालायचं। अशा प्रकारे घालायचं, पाहू शकता। आणि आता थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून हे पान हलणार नाही। आता आपण पुढील जो भाग आहे तो मागच्या बाजूला थोडासा दुमडून घेणार आहोत आणि हे थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे दाबायचं थोडंसं। त्याचप्रमाणे थोडासा एक्स्ट्रा भाग मी कात्रीने थोडासा कट करून घेणार आहोत आणि मागील भाग आहे तो त्यामध्ये घालायचा। हे जे सूप तयार करताना आंब्याचं पान जे असतं ते थोडंसं पातळ घ्यायचं। हे थोडंसं कठीण आहे, त्यामुळे थोडंसं बसायला अवघड जातं। पातळ पान घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित बसतं। अशा प्रकारे जून पान आहे हे, अशा प्रकारे घालायचं आणि जर निघत असेल तर मागचा भाग तर अशा प्रकारे स्टॅपलरच्या पेनेने किंवा अगदी थोडीशी काडी घेतलेली आहे अगरबत्तीची, त्यानं आपण असं पिनअप केलेलं आहे। अशा प्रकारे हे आपलं सूप तयार आहे। अगदी पातळ पान घ्यायचं, कोवळं आणि मोठं। अशा प्रकारे आपण सूप तयार केलेलं आहे। कशी वाटली आयडिया? जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा। आणि माझा पुढील व्हिडिओ आहे आंब्याच्या पानापासूनच बनवलेला बॅग। अगदी तीही पद्धत सोपी आहे। हा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ पाहता येईल। जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा।